अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखान्याच्या मालकासह कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर त्या कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आम्हाला जगवणारा पोशिंदाच गेला, आमच्या पोट्या पाण्याचे काय, असा सवाल पोटतिडकीने विचारत आहेत। आणि या घटनेमुळे या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला आहे। ही चिंताजनक परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. सचिन ओंबासे, त्यांचे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे निर्माण झाली आहे। या घटनेला हे जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता 302, नवीन भारतीय न्याय संहिता 100 या कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला न्यायालयात चालवण्यात यावा। जर पोलीस प्रशासनामार्फत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मूकमोर्चात ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केली। गुरुवार दिनांक 22 मे रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने सेंट्रल कारखाना या घटनास्थळापासून शेकडो कार्यकर्ते काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेऊन अत्यंत शांततेत सनदशीर मार्गे मूकमोर्चा काढला। त्यानंतर मूकमोर्चाचे श्रद्धांजली सभेत रूपांतर झाले। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, C2चे राज्य महासचिव कॉम्रेड MH शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना निवेदन देण्यात आले। ते पुढे बोलताना म्हणाले, कामगार कायद्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास अशा दुर्दैवी घटनांची मालिका होऊच शकत नाही। कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच असणारे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ अस्तित्वात असल्यास कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली नसती। हे निर्दय आणि निष्ठुर शासन आणखी किती लोकांचा बळी घेणार, म्हणून आता तरी शासनाने जागे होऊन 44 कामगार कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे, तरच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही। या सभेला संबोधित करताना कॉम्रेड MH शेख म्हणाले, MIDC परिसरात वारंवार अशा घटना घडत असतात। त्या घटनेचे गांभीर्य पालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाने ओळखून त्यावर तत्परता दाखवली पाहिजे, परंतु यामध्ये निव्वळ हलगर्जीपणा झालेला आहे। यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि निष्पापांना आपला जीव गमवावा लागला। याची किंमत केवळ शासनाकडून मदत दिल्याने होत नाही, त्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यानंतर ॲडव्होकेट अनिल बासम, किशोर मेहता, व्यंकटेश कोंगारी, सलीम लोखंडवाला यांनी या घटनेच्या निषेधार्थ टीकेची झोड उठवली। त्या क्षणाला सगळ्याला या ठिकाणी बोलवलं। बघा, आई 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन बाथरूम मध्ये 3 तास त्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन तीन तास महापालिकेची रेस्क्यू नाही, आपत्कालीन व्यवस्था नाही। अरे महानगरपालिका आहे का कत्तलखाना आहे? आगीमध्ये माणसं मरू लागलेला आहे, मालक मरू लागला, कामगार मरू लागला। आणि दर वर्षाला 1,500-2 हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करता। साधं पाणी देता हार किंवा पार त्याशिवाय दुसरी गोष्ट नाही। म्हणून आपल्याला सगळ्याला दुःख झालेलं आहे। जो माणूस सारखा मालक मेलेला आहे, आपल्यामध्ये गुजरलेले 4 कुटुंबीय त्यांचे गेले, 4 कामगार गेलेले आहेत। त्या 1.5 वर्षाच्या मुलाला आठवण केल्यानंतर त्याचे नातेवाईक आले, डोळ्यातलं पाणी काढतात। भयानक घटना केवळ महानगरपालिकेच्या मूर्खपणामुळे, रेक्सू त्यांच्याकडे नव्हतं, आपत्कालीन व्यवस्था नव्हती, फायर ब्रिगेडच्या गाड्या नव्हतं, इतकी भयानक अवस्था
महानगरपालिका आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेलं आहे. आपण शेवटपर्यंत लढूया आणि त्यांना जे स्वर्गात गेलेलं आहे त्यांना समाधान वाटेल असं काम करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.